घटना सगळ्या घडत असतात आणि बदल करायची इच्छा मनातनं खूपदा असते. पण कसं असतं, जेव्हा तुम्ही बातमीदार म्हणून काम करता, तेव्हा बातमीदाराला पहिला नियम असतो, की त्याने त्याची मतं बातमीत घालायची नसतात. मतं घुसडायची नसतात बातमीत. बातमीत तुम्हाला जी घटना घडली आहे, जे त्याचं तथ्य आहे, ते तथ्य मांडायचं असतं आणि ते मांडून तुम्हाला ती परिस्थितीची जाणीव लोकांना करून द्यायची असते. तुमची मतं सांगायची नसतात. मतं लिहिण्यासाठी तुमच्याकडे लेख आहेत, अग्रलेख आहेत किंवा इतर साधनं आहेत. बातमी हे मतांचं साधन नाहीये. पण मग आता इतक्या सगळ्या घटना तू पाहतेस, रुटीन लाईफ आहे तुझं हे. पण तुला हे जे आत्ता म्हणालीस की न्यायव्यवस्था आहे, सिस्टीम आहे, तर कुठेतरी आपल्या कायद्यांमध्ये बदल करण्याची गरज आहे का? किंवा अंमलबजावणी कमी पडते असं तुला खरंच वाटतं का? जेव्हा अत्याचाराच्या अशा घटना घडतात, तेव्हा त्याची कठोर अंमलबजावणी होणं जास्त गरजेचं असतं. म्हणजे बऱ्याचदा कायदा अस्तित्वात असेल, पण त्याची अंमलबजावणी तितकीशी होत नाही. तेवढ्या त्या तीव्रतेने किंवा ती तेवढ्या धारदारपणे ते तेवढं होत नाही. माँसाहेब जिजाऊंनी जे शिवाजी राजांना शिकवलं आणि राजांनी आपल्याला काही नियम घालून दिले होते स्वराज्याचे म्हणून. जसं की अत्याचार असं कोणी केलं तर काय केलं पाहिजे, ह्याचा धडा आपल्याला दिलेला आहे. त्याचा एक वस्तुपाठ घातलेला आहे. पण तशी अंमलबजावणी होत नाहीये.